पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी प्रकरण, संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी। जयसिंगपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील व अपमानकारक टिप्पणी करणाऱ्या सुनील गोपाळ उभे या विकृत व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी धनगर हक्क संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष सतीश विठ्ठल मोटे यांनी जयसिंगपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले आहे। सदर घटनेमुळे धनगर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सतीश मोटे यांनी निवेदनात नमूद केले आहे। संबंधित व्यक्तीने फेसबुकवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी केलेली अश्लील व बदनामीकारक टिप्पणी ही समाजविघातक असून त्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत। संबंधित सुनील गोपाळ उभे याच्यावर IPC कलम 153A 295A 505(2) आणि IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशा विघातक प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी। जर वेळेत कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सतीश मोटे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनासोबत संबंधित फेसबुक कमेंटचा स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सअपवर मिळालेले फोटो पुरावा म्हणून सादर केला आहे। धनगर समाजाची प्रदर्शन असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल वापरण्यात आलेली ही अश्लील भाषा संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारी असल्याची भावना या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी संपादक सतीश मोटे, पत्रकार अजय हराळे, मल्हार सेना अध्यक्ष अमोल हराळे, पत्रकार नवनाथ गावडे, पिंटू गावडे, सर्जेराव शेळके, पत्रकार राजू मुजावर, संपादक रोहित जाधव, प्रशांत सुतार, पत्रकार राजू इनामदार, RPI शहर युवा अध्यक्ष सचिन कांबळे, सचिन मोटे तसेच समस्त धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागून राहिले आहे।